मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमणमुक्ती मोहिमेला आता नगरपालिकेच्याच मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी 2 दिवस भाजी विक्रेत्यांना जुन्या जागेवर बसण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर संपूर्ण नियोजनच कोलमडल्याचा आरोप होतोय. संगमनेर शहरातील बीएड कॉलेज सर्कलजवळील भाजी बाजार रस्त्यावरून हटवून अकोले बायपासवरील नव्या बाजारतळावर स्थलांतरित केला होता. तर या बाजारतळासाठी नगरपालिकेनं लाखो रुपये खर्च करून शेड, पाणी, स्वच्छतागृह आणि इतर सुविधा निर्माण करून दिल्या होत्या. मात्र आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी रताळे विक्रीसाठी 2 दिवस जुन्या ठिकाणी बसण्यास परवानगी दिली. तर या निर्णयानंतर केवळ रताळे विक्रेतेच नव्हे तर इतर भाजी विक्रेतेही पुन्हा जुन्या जागेवर परतले. परिणामी लाखो रुपये खर्च करून उभारलेला नवा बाजारतळ पुन्हा ओस पडलाय आणि आता शहरातील मुख्य रस्त्यावर भाजी बाजार भरू लागलाय. त्यामुळं वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि अपघाताचा धोका पुन्हा एकदा वाढलाय. याशिवाय नगरपालिकेकडून या भाजी विक्रेत्यांचे जावई लाड सुरू आहेत का, असाही आरोप केला जातोय. नगरपालिकेनं अनेक दिवस केलेली अतिक्रमणमुक्ती मोहीम आणि प्रशासनानं केलेलं संपूर्ण नियोजन केवळ 2 दिवसांच्या परवानगीमुळे बारगळल्याची टीका आता नागरिकांमधून होतीये. कारण जेव्हापासून या बीएड कॉलेज सर्कलजवळील भाजी बाजार उठवला होता तेव्हापासून रस्त्यानं आणि नागरिकांनी मोकळा श्वास घेतला होता. या ठिकाणची वर्दळच कमी झाली होती. मात्र पुन्हा एकदा आता हे मग्रूर भाजी विक्रेते पुन्हा याच ठिकाणी येऊन बसल्यामुळं अपघाताचा धोका वाढलाय. उद्या जर एखादी दुर्घटना झाली तर या ठिकाणी अनेकांची जीवही जाऊ शकतात. मात्र या भाजी विक्रेत्यांना केवळ स्वतःचं पडलंय. त्यांना इतरांचं काहीच देणं घेणं नाही. शहराच्या विकासात त्यांना कोणताच भाग घ्यायचा नाहीये असंच दिसतंय. केवळ 2-3 भाजी विक्रेत्यांच्या अडमुठेपणामुळं सर्वच भाजी विक्रेत्यांना त्याच पंक्तीत बसवावं लागतंय. तर मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयामुळं सत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणमुक्ती धोरणालाच हरताळ फासला गेल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्या एका निर्णयामुळं लाखो रुपयांचं बाजारतळ रिकामं झालंय आणि पुन्हा रस्त्यावर भाजी बाजार भरू लागलाय. तर हे भाजी विक्रेते आता नगरपालिकेला वेठीस धरू पाहतायत आणि मुजोरीची भाषा वापरतायत. आता या परिस्थितीवर मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे संगमनेरकरांचं लक्ष लागलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 024 25 29 91 90 आणि 81 08 17 63 65.